उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट अदृश्य होत जाणं हा खासदार संजय राऊत यांचा भीम पराक्रम असल्याचा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावलाय. आपण काय काय काम केलंय आणि त्याची काय फळं मिळणार आहेत याची संजय राऊत यांना कल्पना असल्याचंही गोरे म्हणाले. आमची किती मतं फुटली यापेक्षा आमच्या विजयाचा आनंद साजरा करण्याचा इरादा आहे. निवडणुकीत एकमेकांचे उष्ट काढले जातात असंही गोरे म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत विधान परिषदेची निवडणूक जिंकायचीच म्हणून आम्ही ही निवडणूक लढलो आणि जिंकलो असंही गोरे म्हणाले. राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो, पण तो निवडणुकीपूर्वी करायचा असतो. अभ्यास केल्यानंतर पुढे काय घडतंय हा वेगळा विषय आहे. राजकारणामध्ये हिशोब ठेवायला लागतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला राजकारणात हिशोब ठेवायला शिकवलंय असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी करत मित्रपक्षांना सूचक इशारा दिल्याचं मानलं जातंय. येण्याची शक्यता असे रामदास कदमांनी सांगितलेलं आहे. पण संजय राऊतांनी सांगितलं की हे सगळे जे षडयंत्र आहे भाजपचं षडयंत्र आहे, आरोप केलेला आहे त्याचा. आता राऊतांच्यावर मी बोलावं असं अजिबात नाही. राऊतांच्या बोलण्यानंच आजपर्यंत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आता हळूहळू अदृश्य व्हायला लागलेला आहे, त्याला कारण राऊतांचा भीम पराक्रम आहे. त्यामुळे अधिकचं न बोलता आपण आज विजयाचा आनंद साजरा करू आणि जे नवीन लोक येत आहेत आपल्यासोबत त्यांचं स्वागत करू. कारण 10 आमदार सुद्धा त्यांनी सांगितलेलं की ठाकरे गटाचे आमचे स्वतःचे 10 आमदार सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील एकनाथ शिंदे, असं संजय राऊतांनी स्वतःहून सांगितलेलं आहे प्रेसमध्ये. नाही, अशा अनेक गोष्टी होतील. मला वाटतं याची त्यांना पूर्वकल्पना आहे, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्या कामातनं काय फळ मिळणार आहे त्यांना कल्पना आहे. जी जगतापांची 100 मतं, 190 मतदान त्यांचं होतं तर त्यांना 294 मतं मिळाली. पुढची मतं असं शोधून काढणार काय? ती मतं जी गेलेली आहेत ती शोधून काढणार. मला आम्हा सगळ्यांना आता विजयाचा आनंद घेऊ द्या आणि विजयाचा आनंद साजरा करू. मतं मिळालेली आहेत, परंतु मी पहिल्या दिवसापासून सूचना होत्या की महायुती म्हणून आपल्याला निवडणूक लढवायची आहे. परंतु कसलीही परिस्थिती निर्माण झाली, कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे आलेल्या सोबत घेऊन गेलेला नमस्कार करून ही निवडणूक जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला होता आणि मला वाटतं तो संकल्प पूर्ण झालेला आहे. 301 मताने मिळालेला हा विजय आहे. मला वाटतं सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या फरकाने मिळालेला हा पहिला विजय आहे. त्यामुळे आपण त्या विजयाचा आनंद घेऊया. कुणी मतदान दिलं, कुणी नाही दिलं, या संदर्भात बोलण्यासाठी खूप वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. तेव्हा नक्की त्याची माहिती घेऊया. पण शेवटी एक आहे की निवडणुकीत विजय महत्त्वाचा राहतो आणि यामध्ये अनेक लोकांचा निवडणुकीमध्ये कोण मदत करतं, कोण पाठीमागच्या काय उसण्या गोष्टी असतात त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो. पण या सगळ्या गोष्टी चालत राहतात राजकारणामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहेत. परंतु आता धैर्यशील दादाचा विजय झालेला आहे याचा खूप मोठा आनंद आहे. खास करून मला अधिकच आनंद आहे की धैर्यशील दादांच्या सोबत गेल्या 15 वर्षापासून मी काम करतो आणि एक सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, आपण जिथं आहोत त्या ठिकाणी सगळं देणारा आणि अलीकडच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर समन्वयक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, सगळ्या सातारा जिल्ह्यासारख्या सगळ्या नेत्यांचा समन्वय साधण्याची यांची कला, या सगळा विषय आपल्या महत्त्वाचा होता आणि त्यांनी तो सातत्यानं ते कसब त्यांच्यामध्ये आहे. आज आनंद आहे की धैर्यशील दादासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज संधी मिळाली आणि आज विधान परिषदेमध्ये जाऊन या जिल्ह्याची 2 जिल्ह्याची सेवा करतात. आता राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो, पण निवडणुकीपूर्वी करायचा असतो आणि अभ्यास केल्यानंतर पुढे काय करता वेगळा विषय आहे. परंतु राजकारणामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला हिशोब ठेवायला लागतो एवढं मात्र शिकवलेलं आहे. विजयाचा आनंद आहे. नाही, विजयाचा आनंद तर आहे. आज सातारा आणि सांगली विधान परिषद मतदारसंघातनं पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद. आणि आज जो विजय भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेला आहे, महायुतीच्या पेक्षा आणखीन काही लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये
दादा कदमांना निवडून आणण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून आभार. आणि आज जो विजय धैर्यशील दादासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेचं तिकीट देऊन जो सन्मान भारतीय जनता पक्षानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, पक्षालाही धन्यवाद आणि आदरणीय देवेंद्रजींनाही धन्यवाद. थोडीफार मते कमी पडायला, कारण आपलं 650 मतदान होतं, पण विरोधकांना 190 मतदान त्यांचं होतं, तरी सुद्धा त्यांना 294 मतं मिळाली. कुठेतरी मतं असं divide 100 केली का असं? मतं फुटली आहेत अशी चर्चा आहे. ती नेमकी मतं पुन्हा जी गेलेली आहे ती शोधून काढणार का? मला आम्हा सगळ्यांना आता विजयाचा आनंद घेऊ द्या. आम्ही विजयाचा आनंद साजरा करू. मतं मिळालेली आहेत, परंतु मी पहिल्या दिवसापासून देवेंद्रजींच्या सूचना होत्या की महायुती म्हणून आपल्याला निवडणूक लढवायची आहे, परंतु कसलीही परिस्थिती निर्माण झाली, कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे आलेल्या सोबत घेऊन गेलेला नमस्कार करून ही निवडणूक जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला होता आणि मला वाटतं तो संकल्प पूर्ण झालेला आहे. 301 मताने मिळालेला हा विजय आहे. मला वाटतं सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या फरकाने मिळालेला हा पहिला विजय आहे. त्यामुळे आपण त्या विजयाचा आनंद घेऊया. कुणी मतदान दिलं, कुणी नाही दिलं, या संदर्भात बोलण्यासाठी खूप वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. तेव्हा नक्की त्याची माहिती घेऊया. आणि शेवटी एक आहे की निवडणुकीत विजय महत्त्वाचा राहतो आणि यामध्ये अनेक लोकांचा निवडणुकीमध्ये कोण मदत करतं, कोण पाठीमागच्या काय उसण्या गोष्टी असतात त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो, कोण, या सगळ्या गोष्टी चालत राहतात राजकारणामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहेत. परंतु आता धैर्यशील दादांचा विजय झालेला आहे याचा खूप मोठा आनंद आहे. खास करून मला अधिकच आनंद आहे की धैर्यशील दादांच्या सोबत गेल्या 15 वर्षापासून मी काम करतो आहे आणि एक सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, आपण जिथं आहोत त्या ठिकाणी सगळं देणारा आणि अलीकडच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर समन्वयक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, सगळ्या सातारा जिल्ह्यासारख्या सगळ्या नेत्यांचा समन्वय साधण्याची त्यांची कला, या सगळा विषय आपल्या महत्त्वाचा होता आणि त्यांनी तो सातत्यानं ते कसब त्यांच्यामध्ये आहे. आज आनंद आहे की धैर्यशील दादासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज संधी मिळाली आणि आज विधान परिषदेमध्ये जाऊन या जिल्ह्याची, 2 जिल्ह्याची सेवा करता येईल. भाऊ, आज 6 खासदार विजयाचा आनंद तर आहे. आज सातारा आणि सांगली विधान परिषद मतदारसंघात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून आणि आज जो विजय भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेला आहे, महायुतीच्या पेक्षा आणखीन काही लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये धैर्यशील दादांना निवडून आणण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून आभार. आज जो विजय धैर्यशील दादासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेचं तिकीट देऊन तो सन्मान भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. पक्षालाही धन्यवाद आणि आदरणीय देवेंद्रजींनाही धन्यवाद. थोडीफार मते अभ्यास केला जाईल, हिशोब केला जाईल. आता राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो, पण निवडणुकीपूर्वी करायचा असतो आणि अभ्यास केल्यानंतर पुढं काय घडतं वेगळा विषय आहे. परंतु राजकारणामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला हिशोब ठेवायला लागतो एवढं मात्र शिकवलेलं आहे. पण संजय राऊतांनी सांगितलं की सगळ्याची षडयंत्र आहे, भाजपचे षडयंत्र आहे, आरोप केलेला आहे. तर राऊतांच्यावर मी बोलावं असं अजिबात नाही. राऊतांच्या बोलण्यानंच आजपर्यंत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आता हळूहळू अदृश्य व्हायला लागलेला आहे, त्याला कारण राऊतांचा भीम पराक्रम आहे. अधिकचं न बोलता आपण आज विजयाचा आनंद साजरा करू आणि जे नवीन लोक येतात आपल्यासोबत त्यांचं स्वागत करू. कारण 10 आमदार सुद्धा त्यांनी सांगितलेलं की ठाकरे गटाचे आमचे स्वतःचे 10 आमदार सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील असं संजय राऊतांनी स्वतःहून सांगितलं. अशा अनेक गोष्टी होतील. मला वाटतं याची त्यांना पूर्व कल्पना आहे, कारण त्यांनी जे
काम केलेलं आहे आणि त्या कामातनं काय फळ मिळणार आहे त्यांना कल्पना आहे.